विठ्ठल विठ्ठल, गुड इव्हनिंग. खूप मस्त पाऊस पडला आहे नाशिकमध्ये आणि आत्ता थांबला आहे, तो सकाळपासून पडतो आहे आणि खूप छान वातावरण झालं आहे. माझ्या घराच्याच मागे माझ्या स्वतःचं गार्डन आहे, तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि खरं तर इतकं मस्त फुलांना बहर आला आहे, खूप छान दिसतं आहे. एकदा तुम्ही पण बघा. हे इकडे मिरच्यांचं झाड मी लावलेलं आहे आणि आता ते खूप छान सुंदर असं वाढलं आहे आणि खूप सारी इथे फुलं पण आली आहेत. त्यानंतर हे वांग्याचं आहे, वांग्याला बी आलेली आहे. त्यानंतर हे गुलाबाचं झाड आहे. इथे कधी काळा गुलाब तर कधी गुलाबी रंगाचा असा गुलाब येतो. छान सुंदर मोठी अशी कळी पण आली आहे. त्यानंतर इथे आहे क्रिसमस ट्री. नंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे गुलाब लावलेले आहेत आणि हा आहे इथे पांढऱ्या रंगाचा गुलाब आणि खूप छान अशा मोठ्या कळी आलेल्या आहेत. इथे असलेला माझ्याकडचा गुलाब हा शक्यतो गावठी आहे. छान तुळस आलेली आहे, खूपच मोठ्या प्रमाणात आहे. पेरूचं झाड आहे आणि बघू या वर्षात पेरू यायला हवा. केशरी रंगाचा गुलाब आहे, हा सुद्धा खूप मोठा झालाय. हे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत. इथे आहे आंब्याचं झाड, 3 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यानंतर आहे मोगरा, त्याच्यावरती आहे चंदनाचं झाड. आणि इथे खूप सारा गवती चहा सुद्धा लागलेला आहे. माझ्या आजीने मला हे इन्सुलिनचं झाड दिलं, अक्का आजीने. ते मी कालच लावलं आहे आणि डायबिटीस पेशंटसाठी हे खूपच उपयोगाचं असं झाड आहे. मी याचं एक छोटंसं पान खाऊन पाहिलं, अजिबात कडू नाही आहे, आंबटसर लागतं. हे संपूर्ण गार्डन माझ्या आजोबांनी मेहनत करून वाढवलंय. त्यांची इच्छा होती की त्यांना शेती करायला फार आवडतं, पण नोकरीमुळे कधी शेती करता आली नाही, म्हणून त्यांनी हे असं सुंदर असं गार्डन तयार केलं. आणि जशी जशी मी मोठी होत गेली, माझं या गार्डनविषयी प्रेम अधिकच वाढत गेलं आणि आता मी सुद्धा झाडांविषयी आणि गार्डन कसं जपलं पाहिजे, गार्डनिंगविषयी छोट्या छोट्या गोष्टी शिकत असते. आणि हे असं माझं सुंदर असं गार्डन आहे.